येस, वेलकम टू द रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. या बुक क्लबमध्ये आपण वेगवेगळे पुस्तकं, सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तकं वाचण्यासाठी घेत असतो, इंटरप्रिट करायला घेत असतो. तसंच आपलं आता जे पुस्तक चालू आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, रिटन बाय जोसेफ मर्फी. तर आता खूप छान असा हा चॅप्टर आहे, तो चॅप्टर नंबर 17. तर 16 चॅप्टर पर्यंत आपण आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी खूप छान पार्टिसिपेट केलंय प्रत्येक याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हा जो भाग आहे खूप उंचावलाय. त्या पद्धतीने तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचं महत्व आपल्या सगळ्यांना चांगलं कळलंय. आता ह्या सबकॉन्शियस माइंडचा जर आपल्याला चांगला वापर करून घ्यायचा असेल, तर आपण खरंच सबकॉन्शियस माइंडशी बोललं पाहिजे, सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके. ही जी थेरी आहे ही बरोबरच आहे. पण डॉक्टर जोसेफ मर्फी असं म्हणतात की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचू शकत नाही, असे काही फॅक्टर्स असतात विच हिंडर अस टू रीच अप टू द सबकॉन्शियस माइंड. मग ते म्हणजेच काय? मग त्यातले त्यांनी सांगितलं की राग असेल एखाद्याबद्दलचा, द्वेष असेल, ओके, आसक्ती असेल, किंवा आपण स्वतःविषयीचाच आपला राग असेल, किंवा स्वतःविषयीच आपल्याला कुठली तरी चुकीची भावना असेल. तर ह्या सगळ्या भावना ज्या असतात, निगेटिव्ह भावना असतात, त्यामधनं आपण जात असतो. आणि ह्या निगेटिव्ह भावनामधून जात असताना काय होतं की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचू शकत नाही. मग आता हे निगेटिव्ह भावना कशा काढून टाकायच्या? किंवा काही गोष्टी आपल्याकडनं चुकलेल्या असतात किंवा पुढच्याकडनं चुकलेल्या असतात. मग त्यावेळेस काय करायचं? तर यावर उत्तर म्हणून हा चॅप्टर आहे. ओके. तर चॅप्टरचं नाव सांगतोय, तुम्हाला नाव सांगितलं सांगितलं या सगळ्या गोष्टी कळतील. तर चॅप्टर नंबर 70 आहे हाऊ टू यूज युअर सबकॉन्शियस माइंड फॉर फॉरगिव्हनेस. म्हणजे दुसऱ्याला माफ करण्यासाठी किंवा स्वतःला माफ करण्यासाठी आपण सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करू शकतो, किंवा माफ करून सबकॉन्शियसचा वापर कसा करू शकतो, असंही आपल्याला याच्यात म्हणता येईल. तर सुरुवात अशी त्यांनी छान केली आहे. मला एक दोन रेफरन्स फक्त त्यात ऍड करायचे म्हणून थोडा एक फक्त मी मदत घेईल पुस्तकाची. तर त्यांनी असं म्हटलंय स्टार्टिंगलाच की जीवन नेहमी तुम्हाला माफ करते. जीवन म्हणजे लाईफ, निसर्ग. त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं अशी आहेत की त्यांनी असं सांगितलं की निसर्गामध्ये अ, निसर्ग कधीच शिक्षा देत नाही, ते फक्त तुमच्या विचारांना प्रतिसाद देतं. म्हणजे ऍज सच त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ही थेरी वेगळी असू शकते, याच्यावर डिबेट पण होऊ शकतो, पण त्यांनी दिलंय, मी ते तुमच्या समोर मांडतोय. तर त्यांचं म्हणणं आहे जीवन किंवा निसर्ग ही शिक्षा काही देत नाही. ओके, जर शिक्षा जी काही ती तुम्हाला मिळते ती तुम्ही कसा रिस्पॉन्स देता त्याच्यावर मिळते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला दुःख येऊ शकतं. जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर शांती येऊ शकते. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं म्हटलंय की अवचेतन मन हे नियमा विश्वासाच्या नियमावर काम करत असते. आता हा एक अँगल त्यांचा असा झाला. दुसरा अँगल मला याच्यात असं त्यांना मला असं वाटतंय की निसर्ग असेल किंवा देव असेल किंवा आपण सूर्य असेल, तर हे कधीच आहे ना, म्हणजे एखादा माणूस चुकीचा आहे, एखादा माणूस बरोबर आहे, मग त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या फॅसिलिटी द्यायच्या, असं काही डिस्टिंग्विश करत नाही. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, समजा एखादा एखादा अपराधी आहे, एखाद्याने चोरी केलेली, ओके, आणि तो एखाद्या ठिकाणी घरी राहतोय. मग सूर्य असं म्हणत नाही की बाबा आता याने चोरी केलेली, हा चांगला माणूस नाही, आता मी याच्या याच्या घरावर सूर्य किरणच जाऊ देणार नाही. ओके, मी आता याला इथे वारात जाऊ देणार नाही, किंवा इथे आता यांना पाणीच जाऊ देणार नाही, असं काही म्हणत नाही. तर निसर्ग हे पूर्ण जर तुम्ही विचार केला तर निसर्ग हे कुठल्याच गोष्टीमध्ये पार्शलिटी करत नाही, ते देत जात आहे. ओके. मग इथे इनडायरेक्टली जोसेफ मर्फी यांना असं म्हणायचंय की तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत असतात, तर त्या तुम्ही लावून नाही धरायच्या. ओके, तर त्या गोष्टी लेट इट गो. जसं निसर्ग आपल्याला माफ करतंय आणि पुढे जात आहे, त्याच पद्धतीने आपण त्या गोष्टी माफ करून पुढे जायला हवं, तरच तो फ्लो होऊ शकतो. ओके, जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड फ्लो होत असतं, पण कुठे समजा ब्लड थांबलं, त्याची क्लॉट झाली, ओके, तर आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीच्या काही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या पण घ्याव्या लागतात. तर त्याच पद्धतीने रक्त थांबून नाही चालत ना. तसंच तुमचे विचार पण फ्री फ्लो झाले पाहिजे. पण त्याच्यामध्ये जर प्रिज्युडाइज थिंकिंग असेल, जर कोणाबद्दल राग असेल, काही अपराधाची भावना असेल, तर ते फ्लो नाही होणार. त्या त्या ज्या भावना आहेत त्या फ्लो नाही होणार. म्हणजे निसर्गामध्ये जसं सगळं इझिली फ्लो होत आहे, निसर्गाचं पटपट आपल्याला माफ करून टाकतंय. ओके. त्या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये लोकांना, आपल्या अक्रॉस येणाऱ्या लोकांना, त्याचबरोबर स्वतःला माफ करून देता आलं पाहिजे, अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जसं त्यांनी म्हटलं की जीवन निसर्ग वगैरे शिक्षा देत नाही. तर हा डिबेटिंग पॉइंट आहे. निसर्गामध्येही नियम आहेत.
ओके. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. ओके. असं नाहीये की फक्त मी निसर्गाच्या विरुद्ध काही काम करेल आणि मग त्याची शिक्षा नाही भेटणार. तर निसर्ग म्हणजेच मी असं म्हणेल आपलं मन आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, आणि सबकॉन्शियस माइंड हा सगळा हिशोब आपल्याला लिहून ठेवत असतं आणि आपल्याला तो माहीत असतो. ओके. मग इथे त्यांनी तेच म्हटलंय की निसर्ग शिक्षा देत नाहीये, तो आपणच आपल्याला शिक्षा देतोय, असं इनडायरेक्टली त्यांचं मत आहे. फॉर एक्झाम्पल एक छोटीशी कथा आठवली, ती तुम्हाला सांगतो. एक माणूस असतो आणि त्यांनी एका रात्री एकाचा मर्डर केलेला असतो. आणि तो खून झाल्यानंतर काय होतं की बरेच वर्ष निघून जातात. एक 10-12 असे वर्ष निघून जातात. तोपर्यंत तो इकडे तिकडे लपत वगैरे, मग नंतर परत त्याच्या गावी येतो. म्हणजे ते घरीच तिथे राहत असतो. आणि राहत असताना मग एक दिवस तो दारू वगैरे पितो. त्याच्या मित्रांबरोबर त्यांचं सगळं बोलणं चालू असतं. आणि ज्याचा मर्डर झाला त्याचा भाऊ पण तिथे असतो. आता त्यांना माहित नसतं कोणी केलाय, आणि सगळं त्यांच्याशी बोलणं वगैरे झालेलं असतं. आणि मग हा दारू पिल्यानंतर एकदम दारूच्या भरामध्ये तो म्हणतो, म्हणजे त्याचा तो बोलत असतो. त्याचा तो म्हणत असताना तो असं म्हणतो, म्हणे मी एकाचा म्हणे 10 वर्षापूर्वी मर्डर केला म्हणे, तर इथे कोणीच नव्हतं म्हणे. फक्त तो चंद्र होता आणि मी होतो म्हणे. त्या चंद्राला माहिती की मी XYZ चा खून केलाय, आणि मला माहिती मी XYZ चा खून केलाय म्हणे, हे कोणालाच माहिती नाही. तो त्याचा बोलायला लागतो. आणि नेमकं तिथे जो एक माणूस, त्याचा भाऊच असतो, ज्याचा मर्डर झाला त्याचा भाऊच असतो, आणि ते गोष्ट ऐकतो. आणि मग त्याला ती स्ट्राईक होतं, अरे बापरे, हे असं असं झालंय का? मग तेव्हा हा सिनेरिओ झाला, तो कनेक्ट करतो सगळं, सगळे पुरावे गोळा करतो, आणि मग केस टाकतो. आणि केस टाकल्यानंतर याला लगेच ते जेलमध्ये बोलवतात. जेलमध्ये बोलवल्यानंतर सगळ्या ते पुराव्यांशी सिद्ध होतं. आणि याचंच मन त्याला खात असतं. मला ते काय टेस्ट होतात, बाकी लाईंग डिटेक्टर काय टेस्ट असतात ते होतात, आणि तो बरोबर पकडला जातो. द थिंग इज दॅट की आपलंच मन आपल्याला कुठेतरी हे खात असतं. ओके. आणि त्याच्यामुळे आपणच आपल्याला शिक्षा ही देत असतो. म्हणजे इथे कुठे त्यांना मर्फींना असं नाही म्हणायचं की तुम्ही स्वतः म्हणजे ती भावना नसावी. वी शुड करेक्ट अवर सेल्फ. पण काही गोष्टी, जसे इथे आता खूप छान उदाहरणं देणार आहेत ते, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी अशा आहे की होऊन गेलेल्या असतात, पण त्याचाही राग किंवा त्याचाही अपराधी भावना आपल्या मनात असते, आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो. आता काय होतं की बराच मोठा सब्जेक्ट आहे, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टींनी तुम्हाला सांगतोय. आय होप यू आर गेटिंग दॅट. नंतर तुम्हाला वाटलं तर खरंच तुम्ही अजून त्याच्यामध्ये ऍड ऑन करा. अपराधाची भावना कशी दूर त्यांनी केली, असं एक आहे. पण याच्याऐवजी आता मी डायरेक्टली पुस्तकच घेतोय. पुस्तकामध्ये खूप छान दिलं इथे त्यापेक्षा. आता ते असं म्हणतात की हाऊ हाऊ शी बॅनिश दॅट द फिलिंग ऑफ गिल्ट. म्हणजे आता इथे काय झालं की एक भगिनी असते, आणि तिचं वैशिष्ट्य असं असतं की ती जशी कामाला लागते, तर ती अहोरात्र काम करते. सगळे म्हणतात, अरे आपली 9 ते 5च ड्युटी आहे, तू येताना पण 8 वाजताच येऊन बसते. त्याच्यानंतर बुवा 5 पर्यंत झालं नाही ड्युटी, मग तू घरी जायला पाहिजे ना. त्याच्यानंतर पण तू 7 वाजेपर्यंत काम करत बसते. ती इतकी डिवोशनली काम करते. ती शी शी इज सो वी कॅन से एंगेज इन हर वर्क, की बाकी सुद्धा सरप्राईज होतात किती जोरात काम करते. बरं असं नाही ना की 1 महिना केलं, 2 महिना केलं, सलग ती कंटिन्युअसली 4-5 वर्ष तिचे काम चालू असतात, सगळं चालू असतात. आणि घरून कंप्लेंट्स यायला लागतात. घरून अशा कंप्लेंट येतात की तिचा नवरा आणि तिचे भांडणं व्हायला लागतात, की नवऱ्याला टाइम देत नाही. तिचा मुलगा असतो, शाळेत असतो. 2 मुलं असतात तिला. त्या शाळेचं पण तिथं काय चाललंय, शाळेच्या फुटबॉल मॅचला बोलवलेलं असतं, गॅदरिंगला बोलवलेलं असतं, सगळ्यांना ती नाही नाही म्हणत असते. मग ह्या सगळ्या गोष्टी चालल्या असतात. घरी पण भांडणं खूप चाललेले असतात. शेवटी डिव्होर्स पर्यंत वेळ येते. आणि त्यानंतर मग जोसेफ मर्फी तिथे इंट्रोड्यूस होतात. जोसेफ मर्फी तिच्या नवऱ्याशी बोलतात आणि म्हणतात की ठीक आहे, आय एम गोइंग टू टॉक विथ हर. तिला बोलवा. मग तिला ते बोलवतात. बोलवल्यानंतर मग ते म्हणतात ठीक आहे, आपण काउन्सिलिंग करू. मग ते थोडंसं बोलायला लागतात. मग ती म्हणते नाही, आय एम ट्रुली व्हेरी फाईन. अँड माझा माझा तो वर्क नेचरच आहे. बाकीचे लोक आळशी आहे, त्यामुळे ते चांगलं काम नाही करत. पण मी खूप आय हॅव दॅट ॲबिलिटी टू वर्क फॉर आवर्स अँड आवर्स. त्यामुळे मी खूप छान पद्धतीने काम करते. मग जोसेफ मर्फी म्हणतो नाही, यू आर हायडिंग समथिंग. कारण की तुझी ही पण इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी की तू घरी पण फॅमिलीला पण वेळ देणं, आणि तुझ्या मुलाबाळांना पण वेळ देणं, आणि कामाला पण वेळ देणं. एवढी गरज नसताना तू काय एवढा जीव काढते? मग ती सांगत नव्हती. नंतर हळूहळू ती बोलायला लागली, आणि तिच्या डोळ्यातनं ढसाढसा म्हणजे डोळ्यातनं पाणी यायला लागले. आणि नंतर मग जोसेफ मर्फीने विचारलं, नेमकं काय झालंय सांग. तर तिने सांगितलं की म्हणे माझं लग्नाच्या आधी काय झालं की माझा भाऊ होता म्हणे, आणि माझे वडील वारले. आणि वारल्यानंतर भरपूर संपत्ती आमच्याकडे होती. तर माझा भाऊ ड्रग एडिक्टेड होता. तर त्यामुळे मी काय केलं की ती सगळी संपत्ती मी माझ्या नावावर करून घेतली. त्याला मी कुठलीच संपत्ती दिली नाही, आणि मी असं ठरवलं की हा एकदा बरा झाला की याला परत देऊ.
पण माझा भाऊ माझ्याकडे खूप ती संपत्ती मागत होता. तो म्हणत होता की मला एखादी ट्रीटमेंट मी घ्यायला जाईल. मला संपत्तीची गरज आहे, तू मला काहीतरी पैसे दे. पण मी सगळी संपत्ती माझ्या नावावर करून घेतली. आणि नंतर माझं लग्न झालं, सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर काय झालं की त्याने स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली. ओके. का? कारण त्याच्याकडे पैसे नव्हते, बऱ्याच गोष्टी त्याला त्रास झाला. आणि याला सगळ्यावर कारणीभूत मीच होते म्हणे. कारण मी त्याची खरं त्याच्या वाटेची संपत्ती होती. पण तो ड्रग एडिक्टेड असल्यामुळे किंवा तो त्याची चुकीचा वापर करेल म्हणून मी ती माझ्याकडे घेऊन घेतली. आणि ती अपराधी भावना अजूनही माझ्या मनात आहे. मला रोज ती सतावते की माझ्यामुळे माझा भाऊ वारलाय. आणि त्यामुळे मी स्वतः कामात झोकून घेते. आय जस्ट ट्राय टू फॉरगेट माय सेल्फ. ओके. त्यामुळे मी मी आय वॉन्ट टू बी एंगेज. त्यामुळे मी खूप काम करते आणि मला तेच काही सुचत नाही. असं तिचं मत होतं. मग जोसेफ मर्फीनी सांगितलं की निसर्ग सुद्धा सगळ्यांना माफ करतो. निसर्ग कुठेही अडकून राहत नाही. त्याचे छान वाक्य आहे त्याच्यामध्ये. जसं इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना बरोबर तुम्ही लावली की ती इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअसली फ्लो होत असते. तिथे अडकून राहत नाही. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की तू पण असं अडकून राहू नको. जर तसंच काही असतं, समजा जर तुझ्याकडनं ही चूक झाली आणि निसर्गाला जर तुला पनिशमेंट द्यायची होती तर एव्हाना पनिशमेंट दिली असती. ओके. तू तू सुद्धा निघून गेली असती. पण तू आज जिवंत आहेस तर तू काय म्हणजे निसर्ग तुला काही पनिशमेंट देत नाही, तूच तुझ्या मनाने स्वतःला पनिशमेंट देऊन घेते. तर आता पहिली गोष्ट स्वतःला माफ कर. स्वतःला माफ कर की ठीक आहे, तू तेव्हा देऊ शकली असती किंवा चांगलं वागू शकली असती. पण आता नाही करू शकलीस, तेव्हा आता स्वतःला माफ कर. लेट इट गो आणि पुढचं आयुष्य जगायला सुरुवात कर. मग त्याच्यामध्ये बऱ्याच त्यांनी गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलंय. ऑल हर सफरिंग वॉज ड्यू टू द रिॲक्शन ऑफ हर सबकॉन्शियस माइंड टू हर ओन निगेटिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग. व्हॉट शी नीडेड वॉज फॉरगिवनेस, बट द ट्रू मिनिंग ऑफ द फॉरगिवनेस इज टू फॉरगिव्ह युअर सेल्फ. मग माफ करणं म्हणजे खरं आपण कोण दुसऱ्याला माफ करणार, आपण स्वतःलाच माफ करायला पाहिजे. हा त्यातला मुद्दा त्यांनी सांगितला. फॉरगिवनेस इज गेटिंग युअर थॉट्स इन द लाईन विथ द डिवाइन लॉ ऑफ हार्मनी. म्हणजे आपण जेव्हा स्वतःला माफ करतो तेव्हा आपण आपल्या एक डिवाइन लॉच्या अलाईन होतो. सेल्फ कंडेम्शन इज कॉल्ड हेल अँड फॉरगिवनेस इज कॉल्ड हेवन. मग आपण स्वतःला नेमकं प्रत्येक वेळेस टोकत असू तर त्याला आपण नरक असं म्हणू शकतो, हेल म्हणू शकतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करून टाकता, ओके, तर तेव्हा ते हार्मनी किंवा पीस त्याला आपण स्वर्ग असं म्हणू शकतो. द बर्डन ऑफ गिल्ट अँड सेल्फ कंडेम्शन वॉज लिफ्टेड फ्रॉम हर माइंड अँड शी हॅड कम्प्लिटली हिलिंग. The next time she had a checkup, her blood pressure had been become normal, and the explanation was the cure. मग नंतर तिने स्वतःला माफ करायला सुरुवात केली आणि रोज ती पहिली गोष्ट ते होपोनोपो जसं सांगितलंय ना तसंच ती पहिले माफी मागायची तिच्या भावाची, नंतर स्वतःची माफी मागायची. कारण शेवटी तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय आणि तुमचं शरीर जे काही सगळ्या पेशींनी बनलंय, प्रत्येक पेशींना मन आहे, तुम्ही त्यांना पण इनडायरेक्टली त्रास देताय आणि तुम्हाला स्वतःला त्रास देताय. त्यामुळे तुमच्यावर जे डिपेंड आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की तुमच्यापासून काही सुख मिळावं, घरामध्ये आनंद राहावं, त्यांनाही तुम्ही त्रास देताय. तर तुम्ही जेव्हा स्वतःला माफ करून टाकताय तुम्ही फ्री होताय. ओके. आणि एकदा फ्री झाले की मग बाकीच्या गोष्टी तुमच्या काय व्हायला लागतात, हील व्हायला लागतात, बऱ्या व्हायला लागतात. तसं त्यांनी सांगितलंय. त्यात खूप डीप मिनिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं याला 2-3 तासचा हा सब्जेक्ट आहे. पण तरी आपण जे दिलेत काही मुद्द्यांनी कव्हर करूया. द द मर्डरर लर्न टू फॉरगिव्ह हिमसेल्फ. आता ही दुसरी गोष्ट आहे. याच्यामध्ये पण असंच झालंय की इथे प्रॉब्लेम असा होतो की नवरा बायको असतात आणि बायकोचं अफेअर असतं आणि हे नवऱ्याला कळतं. मग तो काय करतो, जेव्हा त्यांना रेड हँड पकडतो त्यानंतर तो तिच्या लव्हरलाच डायरेक्ट शॉट करतो, म्हणजे गनने मारून टाकतो. मारल्यानंतर मग त्याला जेल होते. आता याची बाजू थोडी बरोबर असते, त्यामुळे फॉरेनची गोष्ट आहे, त्यामुळे त्याला काही जास्त शिक्षा होत नाही. एक साधारण 2-3 वर्षाची शिक्षा होते. सगळे एव्हिडन्स पाहून, ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्याला 2-3 वर्षाची शिक्षा होते. आणि 3 वर्षानंतर हा आल्यानंतर याच्या मनामध्ये परत कुठेतरी गिल्ट असतं की अरे, माझा सगळा संसार चांगला होता, मी थोडं समजून घेतलं असतं, पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी त्याला मारून टाकलं. त्यानंतर त्याचं लग्न होतं, म्हणजे नवीन ठिकाणी तो परत अमेरिकेत सेटल होतो, लग्न होतं. लग्नानंतर त्याला परत त्यांनी सांगितलं 3 मुलं होतात, सगळं व्यवस्थित चालू असतं, पण कुठेतरी त्याला असं वाटत असतं की नाही, आय डिड समथिंग रॉंग. ओके. आणि मग तो परिणाम त्याच्या पूर्ण आरोग्यावर होत असतो. मग प्रत्येक ठिकाणी त्याला ती भावना येत असते आणि तो खूप प्रयत्न करत असतो ती गोष्ट विसरण्याचा. पण परत परत त्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये येत असतात. आणि मग काय करावं काय नाही हे त्याला सुचत नसतं. आणि मग त्यानंतर तो जोसेफ मर्फिनकडे त्यांच्या टचमध्ये येतो. म्हणजे त्यांनी सांगितलंय ही वॉज नाऊ सॉरी
हा, मग जोसेफ मर्फींच्या तो टचमध्ये आल्यानंतर जोसेफ मर्फी त्याला सांगतात, ऑल दिस टाइम लेटर ही स्टील ब्लेम हिमसेल्फ फॉर व्हॉट ही डीड. आफ्टर हिअरिंग ऑथर स्टोरी आय एक्सप्लेन टू हिम दॅट सायंटिस्ट टेल अस एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी इज रिप्लेस एव्हरी 11 मंथ, both physically and psychologically. He was no longer the same man who had committed murder and he had not been for many years. मग त्यांनी सांगितलंय की सायंटिफिकली सुद्धा पण 11 महिन्यामध्ये आपली बॉडीचे सेल्स बदलत असतात. हे जोसेफ मर्फीने सांगितलंय. माझ्यामध्ये 7 वर्ष लागतात म्हणजे पूर्ण बॉडी चेंज व्हायला. रक्त तुमचं 90 दिवसामध्ये बदलत असतं. तर डॉक्टर जोसेफ मर्फीने सांगितलं की 11 महिन्यामध्ये तुमचं बॉडीचे सर्व सेल बदलत असतात आणि त्याचबरोबर तुम्ही सायकोलॉजिकली पण बदलत असतात, म्हणजे मनाने पण तुम्ही चेंज होत असतात, अपडेट होत असतात असं म्हणूया. ही आणि तो माणूस सारखा नसतोच. ओके, मग त्यामुळे ते त्या मर्डररला सांगतात की अरे तू आता शिक्षा पण भोगून झाली, आता तू बाहेर पण आलाय, ओके तुझं लग्न पण झालंय, आता तू अपडेट होत चाललायस, आता तू आधीसारखा नाही राहिलाय, तुझ्याकडनं चूक झाली मान्य आहे. आणि चूक झाल्यानंतर सुद्धा ती सुधारलीस तू, हे सुधारली इन द सेन्स तू त्याची शिक्षा भोगली. मग आता हा जो गिल्ट आहे हा प्रकार तू सोडून दे. यू जस्ट बी अ फ्री फ्रॉम दॅट. ओके, आणि तू आता जीवन जगायला सुरुवात कर, कारण याच्यामध्येच सांगितलं, निसर्गामध्येच सांगितलेलं आहे की आपण चेंज होत असतो, आपण अपडेट होत असतो. He was no longer the same man who had committed murder. He had not been for many years. Moreover, he had clearly transformed himself from both mentally and spiritually. मग त्याने स्वतःला सुधारायला सुरुवात केली आणि सुधारला. ही वॉज नाव फुल ऑफ लव्ह अँड गुडविल फॉर ह्युमॅनिटी. आणि मग त्याचा फुल लव्ह टुवर्ड्स द ह्युमॅनिटी आहे आणि आता तो खूप छान पद्धतीने संसार करतो आहे. तर ही एक छानशी गोष्ट त्याच्यामध्ये होती. त्याच्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय, क्रिटिसिझम कॅनॉट हर्ट यू विदाउट युअर कन्सेंट. हा मुद्दा आहे पण थोडा आउटबीट जातो, की तुम्हाला जर कोणी क्रिटिसाइज करत असेल तर जोपर्यंत तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला हर्ट होणार नाही, असं तो म्हटलंय. पण याच्यावर मी आता जास्त काही बोलत नाही. पुढचं एक सांगतो. एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि मुलीचं लग्न ठरलं होतं. ऑब्व्हियसली गोष्ट तिकडची आहे त्यामुळे लव्ह मॅरेज होतं. आणि लव्ह मॅरेजच्या दिवशी ठरली त्यांची कोर्टाची तारीख वगैरे ठरली आणि मग ती मुलगी सगळं आवरून वगैरे कोर्टामध्ये आली. आणि कोर्टामध्ये आल्यानंतर ती वाट बघत होती की आता तो मुलगा येईल. आणि माइट बी शी वॉज प्रेग्नेंट. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि ती मुलाची खूप वाट बघत होती की आत्ता येईल तेव्हा येईल, पण तो आलाच नाही. आणि आल्यानंतर तिच्या मनात इतका राग स्वतःविषयी पण बसला आणि मानव जातीविषयी पण बसला की ती म्हटली की नाही, लग्नच करायला नको म्हणे. आणि हे सगळे पुरुष एकसारखेच असतात आणि हे अजिबात चांगले नाहीयेत. आणि मग ती ती एका मुलीला जन्म देते. आणि त्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिला पण तेच सांगते की नाही का, हे खूप चुकीचं आहे, ह्या माणसांच्या नांदीस लागू नको, हे चांगले नसतात आणि यांनी माझं आयुष्य खराब केलंय. तर सारखं त्या माणसालाही ती बोलत असते, स्वतःलाही ती बोलत असते आणि मुलीलाही ते शिकवत असते. मग त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की त्यामुळे मुलीचा पण लग्न करण्यामध्ये कधीच इंटरेस्ट नसतो. ती मुलगी म्हणते नाही मला, म्हणजे ती पुरुषांपासून तर लांबच सगळं, म्हणजे कुठलाच संबंध ठेवत नाही, सारखं तिला हेट 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 सगळं त्याच्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हिचं पण जीवन जे आहे ते खराब झालेलं असतं. मग इथं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की ठीक आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा वाईट प्रसंग घडलाय, पण तुम्ही तोच लावून धरलाय, ओके, त्याच्याविषयीच तुम्ही सारखा विचार करताय, तर तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकत नाही. ओके, काही चुका आपल्या माणसांकडनं होतात आणि हे माणसं म्हणजे वी आर अ ह्युमन, त्यामुळे आपल्याकडनं चुका होऊ शकतात, पण त्या सोडून त्याला त्या पुढच्या व्यक्तीला पण माफ करून स्वतःला पण माफ करून जर आपण पुढे चालायला सुरुवात केली तरच आयुष्य सुंदर होऊ शकतं. आता या केसमध्ये काय झालं की ह्या गोष्टी चुकीच्याच आहे, ऍग्री फॉर दॅट. पण प्रॉब्लेम असा होतो की ज्या व्यक्तीने अपराध केलाय किंवा जो व्यक्ती सोडून गेलाय तो त्याच्या आयुष्यात छान राहतोय. मात्र आपण ती गिल्ट पकडतोय की आपणच त्या गोष्टींचा विचार इतका करतोय की आपण आयुष्यामध्ये आनंदच आपल्या आयुष्याचा घेत नाही, तो गमावून राहतोय आणि तेच निगेटिव्ह विचार करतोय. आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तर होतोच आहे, पण त्याचबरोबर तुमच्यावर डिपेंड असलेले, आता जशी तिची मुलगी आहे तिच्यावर तो पण परिणाम झालाय, तिचंही आयुष्य ते खराब झालंय. तर इथे जोसेफ मर्फी म्हणतात की माफ करायला शिका. एकदा माफ करा, तुम्ही मोकळे होता. आणि तो सबक म्हणजे ती गोष्ट परत लक्षात घ्या, आता आय एम नॉट गोइंग, म्हणजे मी परत फसणार नाही. आणि असं धरून मग पुढे चालायला लागा, म्हणजे तुम्ही लवकर फ्री व्हाल. तर असं एक खूप छान होतं. त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट आहे ती सांगतो. फॉरगिवनेस इज नेसेसरी फॉर हिलिंग. आता इथे त्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला जर हील करायचं असेल स्वतःला तर फॉरगिवनेस म्हणजे माफ करून देणं स्वतः दुसऱ्यांना किंवा स्वतःला हे खूप महत्वाचं आहे.
Forgiveness of other is essential for mental peace and radiant health. You cannot forgive yourself completely until you have forgiven other first. To, re- to refuse to forgive yourself is nothing more or less than spiritual pride and ignorance. जर तुम्हाला स्वतःला पहिले माफ करून द्यायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्याला पण आधी पहिले माफ करायला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्याला माफ केलेलं नाहीये तर तुम्ही स्वतःला माफ करू शकत नाही. ओके. तर अजून तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे अजून हे खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. पण सिम्पल सांगतोय, तुम्ही डोळे मिटले. ओके, डोळे मिटल्यानंतर समजा तुम्हाला जी गोष्ट आवश्यक आहे आयुष्यामध्ये तिचा विचार करायला लागला आणि तो तुम्ही इझिली करू शकताय. तसं समजा की हा मला जे हवंय त्याचा मी छान विचार करतोय. 1 मिनिटं झाला, 2 मिनिटं झालं, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, खूप छान मी विचार करू शकतोय. तर असं समजा की तुम्हाला कोणाविषयी गिल्ड भावना नाहीये, स्वतःविषयी गिल्ड भावना नाहीये. पण जर तुम्ही डोळे मिटले आणि तुम्हाला आठवले, अरे ह्या माणसाने माझा अपमान केलाय, मला असं यश मिळवायचंय की मी त्याला दाखवूनच देईल. पण इथे परत आले ना अपराधी भावना, की मला त्याला दाखवून द्यायचंय, म्हणजे तो माणूस परत तुमच्या याच्यात डोकावला. तिसरी गोष्ट, नाही यार मी आय वॉज सच अ मॅड पर्सन की मी असे डिसिजन कसे घेतले, म्हणजे बसल्यानंतर पण तुम्ही तो विचार करताय. आता हे मी का सांगू शकतोय, की माझ्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी झाल्या की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मला कळल्या, की मी जेव्हा पण ध्यान 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 करायला बसतोय किंवा शांत बसतोय, तर मला पर्टिक्युलर लोक ज्यांनी काही त्रास दिला असेल किंवा इन्सर्ट केला असेल, ते लोक आठवतात. ओके, मग त्यानंतर म्हटलं इट्स नॉट गुड थिंग की आय आय जस्ट वॉन्ट समथिंग इन माय लाईफ. ओके, मला जे अट्रॅक्ट करायचं, पण मग असं का होतंय? ओके, सारखं सारखं मला ते लोक का त्याच्यामध्ये आठवत आहेत, आणि का मी म्हणजे जसं आपण म्हणतो की आता बदला घ्यायचा असेल, किंवा असं म्हणू म्हणू शकतो आपण की नाही बाबा मला हा त्रासच होतोय, मी एक तर ते राहू नाही तर मी राहू. ओके, तर मी ते डॉक्टर डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की हे असं होणारच आहे. का? कारण तुम्ही त्यांना फॉरगिव्ह केलेलं नाही, तुम्ही माफ केलेलं नाही त्यांना, आणि तुम्ही स्वतःलाही माफ नाही केलेलं. आता याच्यामध्ये प्रश्न उभा राहतो, त्यांनी थोडी माफी मागितली आपण माफ करायचं. पण एक पब्लिक स्पीकर आहे, त्यांनी असं म्हटलंय की जर साप तुम्हाला चावून गेला, ओके, तर तुम्ही सापाला मारत बसाल का विष काढाल? ओके, का फक्त सापालाच टोचत राहाल? तर तुम्ही पहिले ते विष तुमच्या अंगात भिनले ते काढाल ना. तर तसंच आहे की तुमचा अपमान करून गेला आणि तुम्ही अपमान धरून ठेवलाय. ओके, आणि ते भिनलंय तुमच्या शरीरामध्ये. तर त्यामुळे तुम्ही फ्री होऊ शकणार नाही, तुम्ही आजारी झालात आणि तुम्ही तोच विचार करताय, म्हणजे साप चावला म्हणजे तो विष आहे. इन्स्टेड ऑफ दॅट की चला ते तो प्रसंग गेला, तो विष मी काढून टाकला, आय एम हॅपी राईट नाव. ओके, आणि जे पण काही होणार आहे याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्हाला उत्तर द्यायचं नाही, ते निसर्ग उत्तर देत असतं, आपली प्रगती उत्तर देत असते. तुम्हाला डायरेक्टली अशी गरजही नाही की आता हे बघा तुम्ही माझा अपमान केला, आता मी एवढी प्रगती करून दाखवली, हे बघा असं करायची गरज नसते. त्या गोष्टी बरोबर सगळ्यांना कळतात. ओके, आणि ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींची प्रगती होते. यात बरेच उदाहरणं आहेत. जसं काही वेळेस जागेवरनं भांडणं असतात. आणि जागेवरनं भांडणं असताना मग आपल्याला असं वाटतं, अरे आपलं तर सगळं बरोबर आहे, मी माझ्या हक्काची जागा घेतलेली आहे. आणि मग हे लोक एन्क्रोचमेंट करताय, मग आपण त्यांना विरोध करतो. विरोध केल्यानंतर मग असं वाटतं, अरे यार आपण मग ते खूप जास्त समजा जास्त डॉमिनेट करत असतील, मग काही वेळेस आपल्याला माघार घ्यावी लागते. मग आपण माघार घेतल्यानंतर आपल्याला माहिती असतं कुठेतरी आपल्याला अन्याय झालाय, मग आपण तोच विचार करत असतो. पण काही वेळेस असं होतं की ठीक आहे, जसं काही लोक म्हणतात, ठीक आहे जागा घेऊन कुठे मी वरती जाणार आहे, लेट बी, त्यांना असं वाटतंय ना यात चूक आहे, तर ठीक आहे त्यांना आनंदाने त्याच्यात राहू द्या, मी आनंदी राहील, आणि ते त्यांची जागा सोडून देतात. आणि काही महिन्यातच अशी बातमी येते की जो भांडत होता त्यालाच हार्ट अटॅक आला आणि तो वरती गेला. म्हणजे असेही प्रसंग हे सत्य घडलेले आहेत. ओके, आणि आता मी डायरेक्टली पूर्ण सगळ्यांना गोष्टी सांगू शकत, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत, कारण वेळेचा अभाव आहे. तर अशाही गोष्टी घडतात की तुम्ही आनंदी राहा, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ओके, आणि असे प्रसंग घडतात की कुठे भांडत बसताय, कुठे तो विष कालवत बसताय, त्यापेक्षा लेट इट गो. ओके, किंवा ते माफ करून टाका आणि पुढे चला. ओके, म्हणजे इथे मी कुठेच असं म्हणत नाहीये की तुम्ही सत्यासाठी भांडायचं नाही, तुम्ही भांडायचं भांडायचं म्हणजे तत्वासाठी भांडायला हरकत नाही. ओके, तत्व जर तुमचं बरोबर असेल त्यासाठी तुम्ही नक्की भांडा, त्याच्यासाठी नक्की केस करा, त्यासाठी नक्की ॲडव्होकेटची मदत घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे. बट ऍट द एंड ऑफ डे आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. म्हणजे आता समजा माझी केस एखादी समजा चालू आहे, तरी मला असं वाटलंय जे मला वाटतं की तत्वाने भांडायचं त्यासाठी माझी केस चालू आहे. ओके, जे होईल ते होईल, पण आता मी हॅपी आहे, मला पुढच्यावर राग पण नाही, मी तत्वासाठी भांडतोय. मग अशा रीतीने तुम्ही चांगली स्लीप घेऊ शकता. ना की असं की आता मग याचं हा राहील नाही तर तो राहील नाही तर मीच आता बरोबर येईल आणि मग मी असं करेल तसं करेल. ह्या ज्या काही भावना आहेत ना त्या खूप चुकीच्या आहेत. मग तत्वासाठी नक्की भांडा, तत्वासाठी नक्की सगळ्या गोष्टी करा, पण त्याचा त्रास आपल्याला होता कामा नये. मग लोकांना लवकरात लवकर माफ करायला शिका. स्वतःला सुद्धा माफ करायला शिका. तुमच्याकडनं इवन माझ्याकडनं पण आयुष्यात आपल्यामध्ये खूप चुका झालेल्या असतात.
ओके, मग त्या चुकांचं एक गिल्ट आपण मनामध्ये धरून ठेवत असतो आणि प्रत्येक वेळेस तो विचार करत असतो, अरे हा ही गोष्ट माझ्याकडनं चुकली नाही तर आज मी दुसरीकडे असतो, अजून माझी प्रगती झाली असती किंवा अजून छान गोष्टी आयुष्यात झाल्या असता. मग हा जो काही पास्टमध्ये आपण जातो आणि सारख्या त्याच गोष्टी बोलतो आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो की जसं रोंडाबांनी सांगितलं की आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतच नाही. ओके, आता एक्स वाय झेड आमच्या रिलेटिव्ह मध्ये आहे, एक्स वाय झेड गोष्टी आहेत. तर त्यांचे मी रील्स बघतो किंवा काही गोष्टींना फॉलो करतो, तर मला त्याच्यामध्ये सारखं रडणं दिसतं. म्हणजे ज्या मुलीशी लग्न व्हायला हवं होतं त्या मुलीशी लग्न नाही झालं आणि त्यामुळे जो विरह आहे त्या विरहामध्ये एक्स वाय झेड व्यक्ती इतकी डुबून गेलेली की ते सगळं चांगलं असून सुद्धा सारखा तोच विचार आणि त्यामुळे सगळ्या घरामध्ये भांडणं, आरोग्याच्या पण तक्रारी खूप आहेत. त्याचबरोबर आनंद कसलाच नाहीये. त्याचबरोबर प्रत्येक वेळेस मध्ये कधी आपण बोललो तरी त्या डीप थॉटमध्ये. त्यामुळे जे आयुष्य तुम्हाला सुंदर भेटलेलं आहे जगण्यासाठी ते तुम्ही जगू शकत नाही. ओके, त्यामुळे यू नीड टू बी मूव्ह ऑन. तुम्हाला जी गोष्ट आहे ती आता तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून तसं गिल्ट न ठेवता पुढच्याला माफ करून, ओके, स्वतःला माफ करून पुढं आपण जगलं पाहिजे. आणि बाकी चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायला पाहिजे. नाही तर मग काही लोक इतके रडत असतात आणि मग तिथं लगे रोंडामनचं मला द सिक्रेट आठवतं की आता सबकॉन्शियस माइंड आठवतं की ते आपल्याला भेटूच शकणार नाही. इव्हन माझ्याकडनं पण अशा चुका झाल्या की अरे आपण किती चुकीच्या गोष्टींच्या मागे लागलोय की आय एम कॉन्स्टंटली थिंकिंग अबाउट द निगेटिव्ह थिंग्स विच हॅपन विथ विथ मी. इन्स्टेड ऑफ दॅट रोंडाबन सेज दॅट यू शुड थिंक अबाउट द थिंग्स यू वॉन्ट इन युअर लाईफ. किती सिम्पल आहे. मला समजा ऍपल हवंय तर आय शुड थिंक अबाउट ऍपल, ना की मला चिकू भेटलाय मग त्याबद्दल अरे हा मला हा नको होता तो, अरे पण मला काय हवं त्याविषयी तर बोला. ओके, मग ते बोलण्यासाठी तुम्ही फ्री असले पाहिजे. मग फ्री होण्यासाठी तुम्हाला तुम्ही जो काही दुसरा पदार्थ घेतलाय किंवा दुसऱ्या ज्या घटना घडल्या त्याचा गिल्ट तुमच्या मनात नकोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्वतःला माफ करून टाका आणि पुढच्यालाही माफ करून टाका. त्यांनी माफी मागायची गरज नाहीये. इथे बहुतेक प्रियदर्शनी मॅडम आहेत किंवा सायली मॅडम असतील, ते होपोनोपोमध्ये याच्यावर अजून डिटेल सांगतील की कसं आपण माफ करायला पाहिजे किंवा याचा कसा उपयोग म्हणजे कशी ही मेथड आहे ते पण ते सांगतील किंवा थोडं त्याच्यामध्ये पण लाईट्स त्याच्यावर टाकतील. आता त्याच्यामध्ये शेवटचं आहे ते सांगतायत की द ऍसिड टेस्ट फॉर फॉरगिव्हनेस. मग याच्यात ऍसिड टेस्ट काय सांगितली की आता तुम्ही एखाद्याला माफ केलंय, जसं आता लेक्चर झालं आणि तुम्ही असं ठरवलं की हा चला मी याला माफ करून टाकलं. ओके, की आता झालं बाबा मी फ्री झालो. मग त्यांनी सांगितलं मग आपण वी शुड टेस्ट अवर सेल्फ. मग ही ऍसिड टेस्ट काय तर ते सांगतात म्हणजे जसं ज्वेलर्स मध्ये लोक काय करतात ज्वेलरीमध्ये की हे सोनं खरं आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्या सोन्यावर ऍसिड टाकतात म्हणजे नायट्रिक ऍसिड HNO3 वगैरे असतं. तर ते टाकल्यानंतर ते लगेच कळतं त्यांना की अरे हा हे सोनं खरं आहे का नाही. मग तसं आपलं पण मन स्वच्छ आहे की नाही यासाठी त्यांनी ऍसिड टेस्ट सांगितली. तर ते असं सांगतात देर इज अन ऍसिड टेस्ट फॉर फॉरगिव्हनेस टू. इमॅजिन दॅट आय टेल यू समथिंग वंडरफुल अबाउट समवन हू हॅज रॉंगड यू, चीट यू और डिफ्रॉड यू. If you seize at hearing the good news about this person, the roots of the hatreds are still in your subconscious mind, playing havoc with you. Suppose you had a painful dental procedure last year and you tell me about it now. हा, तुम्ही पटकन सांगतो तुम्हाला कळेल. समजा तुम्ही म्हटले एखाद्या व्यक्तीला माफ केलंय आणि सपोज एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तुम्हाला येऊन त्या व्यक्तीविषयी सांगितलं की त्या व्यक्तीची खूप छान प्रगती झाली आहे. तो व्यक्ती खूप सुखात आहे आणि तीच ती व्यक्ती होती जिने तुमचा इन्सर्ट केलाय, तीच ती व्यक्ती जिने तुम्हाला चीट केलंय आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काहीतरी गुड न्यूज ऐकली, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? ओके, तर तुम्ही एकदम उसळून जातात का किंवा तुम्हाला एकदम राग येतो का किंवा तुमचं बीपी वाढतं का? याच्यावरून कळणार आहे की तुम्ही त्याला माफ केलं का नाही. तर पुढच्याने सांगितलं अरे त्याची खूप प्रगती झाली की तुम्ही अरे अभिनंदन खूप छान झालं, त्याची देव अजून प्रगती करो. असं तुम्ही म्हणता की असं झालं का मग परत एकदा सुरू झालं. तर तसं नको व्हायला. इव्हन तुम्हालाही माहिती असेल आपल्याला एखादी समजा व्यक्ती जर आवडत नसेल आणि त्याचा नुसता आवाज जरी ऐकला, इव्हन एखादं नाव जरी ऐकलं तरी पण तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते. अशी सुद्धा लोक आहेत की नाहीच सहन होत. म्हणजे ते नावच माझ्या समोर काढू नका असं आपण म्हणत असतो. मग एवढा जसं आहे XYZ आमचे एक सर पण होते. त्यांना एका ठिकाणी फसवलं म्हणजे फसवलं गेलं आणि मग त्यांनी त्यांचा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. स्टार्टअप सुरू केल्यानंतर आज खूप छान प्रगती झाली. त्यांनी 3 मजली बिल्डिंग सुद्धा घेतली. पण त्यांच्या स्टेटसमध्ये ते असतं आणि मी पण त्यांच्याशी बोललो म्हटलं सर आता एवढं सगळं छान झालं तुमचं
मग कसं वाटतंय आता? मग केलं का माफ? नाही म्हणे, मी सगळ्यांना माफ करेल म्हणे, पण त्या XYZ व्यक्तीला मी काही माफ नाही करणार म्हणे. मी शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीला माफ करणार नाही. मग ह्या लेवलचं सुद्धा काही लोकांचं हे असतं, पण त्याचे परिणाम होतात. तर थोडं फ्री व्हायला पाहिजे आपण. लेट इट गो. आणि काही वेळेस निसर्ग सुद्धा आपल्याला शिकवत असतं, आपल्याला धडे देत असतं. कारण जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटल्या पद्धतीने की आपण सदैव सतर्क असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. आणि आपल्या इनिशियल स्टेजमध्ये, आपल्या इनिशियल करिअरच्या स्टेजमध्ये आपण सजग नसतो तेवढे. आपल्याला माहित नसतं की ह्या गोष्टी अशा अशा होऊ शकतात, किंवा लोक आपल्याला असं फसवू शकतात. आपण तेवढे अवेअर नसतो. ओके. मग तो शहाणपणा मिळण्यासाठी पण आपल्याला काही ठेचा मिळतात, ते आपण पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजे. ओके. जसं एक वाक्य आहे, मला, मी हॉलिवूडचं आहे ते, पण मला हे नाही आठवत, हिरो नाही आठवत, पण एक बुट्टा व्यक्ती आहे आणि तो असं म्हणतो की इन द लाईफ वी शुड फेल. ओके, आपण फेल झालं पाहिजे. बट द नेक्स्ट टाइम यू फेल, फेल बेटर. म्हणजे तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस हाराल तर अजून चांगले हारा. तर ते आधी हारले तसंच परत हारू नका. त्यामुळे हारजीत चालूच असणार आहे, पण तुम्ही कसे हारतायत हे खूप महत्वाचं आहे. स्वतःला अपग्रेड अपग्रेड करत करत हारा. आणि त्यामुळे तुम्ही अजून टफ होतात. मग त्यामुळे कोणाला गिल्ट द्यायची गरजच नाहीये की अरे हा ठीक आहे, मी मूर्ख होतो, किंवा मला त्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे मी अपडेट नव्हतो, त्यामुळे मी विश्वास ठेवला, किंवा माझ्याकडनं त्या चुका झाल्या की मी जास्त हॅम्पर झालो, की मी खूप जास्त रिॲक्ट केलं आणि त्यामुळे तसं झालं. ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल करता आल्या असत्या. ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळतात. पण मग एखादा प्रसंग घडलाय, मग तोच मनात लावून धरायचा शेवटपर्यंत, तर हे खूप अवघड आहे. त्यामुळे सोडून द्यायला शिका, माफ करून द्यायला शिका, कारण जीवन हे खूप छोटं आहे. ओके. तर तुम्ही जर तोच विचार करत बसला, रागाचा विचार करत बसला, त्या व्यक्तीचा विचार करत बसला, ती मस्त झोपलेली तिकडे आनंदी आहे ना, आपण विचार करत आपलं का आयुष्य खराब करायचं? आणि पुढे जाऊन मी असं म्हणतच नाही लेट इट गो, म्हणजे एकदम सोडून द्या. इन इन द सेन्स मला असं म्हणायचं की तुमच्या प्रगतीने त्यांना कळणार की आपण खरंच चांगले होतो, आणि आपल्याविषयी जे काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी त्यांना त्या खटकतील. म्हणजे ते तसं व्हायला नको होतं असं त्यांनाही कळेल. पण तुम्ही हॅपी राहिलं तरच तुमची चांगली प्रगती होईल, असं डॉक्टर जोसेफ मर्फी पण इथे सांगतात. सो इफ यू हॅव ट्रुली फॉरगिव्ह समवन, यू विल रिमेंबर द इन्सिडेंट, बट यू विल नो लॉंगर फील द स्टिंग और हर्ट ऑफ इट. मग त्यांनी एक उदाहरण असं सांगितलं होतं. समजा 1 वर्षापूर्वी तुमचा दात काढला असेल, तर दात काढताना तुम्हाला खूप वेदना झालेल्या आहेत. ओके, आणि खूप त्रास झालेला आहे. आणि आता 1 वर्षानंतर तुम्ही माझ्या समोर उभे आहे आणि मी तुम्हाला सांगितलं, "हे बघ, मी ह्या मागच्या वर्षी आपण दात काढला होता तुझा." आता तुम्हाला तो प्रसंग आठवेल, पण वेदना नाही आठवणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट विसरला आहात, तुम्ही आता आनंदित आहात. तसंच एखाद्या व्यक्तीने तुमचा समजा अपमान केला असेल आणि तुमचं आता काही वर्ष गेलेलं असेल, त्या व्यक्तीचा तो प्रसंग आठवला तरी तुम्हाला प्रसंग आठवला पाहिजे, पण त्रास नाही व्हायला पाहिजे. नाही तर तुम्ही परत भडकले, असं व्हायला नको. दॅट इज अ सिटी ऑफ फॉरगिव्हनेस. CT means confirmatory test, or किंवा वी कॅन से हिअर ऍसिड टेस्ट. दिस इज द होल स्टोरी. त्यांनी सांगितलं, यू मस्ट मीट इट सायकोलॉजिकली आणि स्पिरिच्युअली, अदरवाइज यू आर सिम्पली डिसिव्हिंग युअर सेल्फ. स्वतःलाच फसवता आहात तुम्ही. यू आर नॉट पार्टिसिपेटिंग इन द टू यू आर नॉट पार्टिसिपेटिंग इन अ ट्रू आर्ट ऑफ फॉरगिव्हनेस. त्यामुळे तुम्ही खरंच नक्की माफ केलंय असं होत नाही. जर तुम्ही स्वतः एकदम स्टिंग तुम्हाला जाणवतोय मनाला, तर खरंच मनापासून माफ करून टाका पुढच्याला, आणि तो स्टिंग तुम्हाला जाणवणार नाही. आणि मग तुम्ही स्पिरिच्युअली आणि सायकोलॉजिकली खूप स्ट्रॉंग व्हाल, आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पुढच्या आयुष्यामध्ये जुळून येतील आणि तुम्ही अधिक प्रगती करू शकाल. येस, दॅट्स ऑल फ्रॉम मी, फ्रॉम दिस चॅप्टर. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? याच्यामध्ये अजून काय ऍड ऑन करता येईल ते तुम्ही आता बोलू शकाल. येस. कोणी ऍड ऑन करताय? एक तर खूपच कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल, किंवा मग काय काय कळलंच नसेल, किंवा मी थोडं वेग सांगितलं असेल. बोला, काही ऍड ऑन करता येईल, किंवा काही कळलाय का चॅप्टर? सर मी बोलू? हो, बोला बोला. ऍक्च्युली बरोबर आहे म्हणणं, की फॉरगिव्ह केलं पाहिजे. पण मग त्यासाठी पण थोडेसे लिमिट्स असतात, की जिथे कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे पूर्णच सेल्फ रिस्पेक्ट वर लक्ष द्यायचं असंही नाही, पण मग थोड्याफार हा प्रमाणात सेल्फ रिस्पेक्ट वर जर येत असेल तर दुसरं नाही जपत आहे तर आपल्याला जपणं भाग आहे तिथे ना. हा, बरोबर आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याचा तिथे हा. एकदमच फॉरगिव्ह म्हणजे
फार प्रमाणात रुसणं किंवा काहीतरी स्पेस घेणं त्या गोष्टीला हे मॅन्डेटरी आहे. येस, एक्झॅक्टली. आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे. पण आता कुठल्या बाबतीमध्ये आहे त्यावर तो आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीकडनं कॉन्स्टंटली आपल्याला समजा त्रास होत असेल किंवा हे करत असेल, तर यू शुड पुट द थिंग्स ऑन टेबल. फर्स्ट ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, फॉरगिव्ह करणं म्हणजे परत त्या गोष्टी येणारच आहे. पण मग हे इफ यू जर कॉन्स्टंटली या घरात होत असतील तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालतच असतील. पण मला असं सांगायचं की अशा डे टू डे लाईफमध्ये असं नको व्हायला की तुम्ही तुमचं काम करताय आणि तुम्हाला ती गोष्ट सारखी आठवते, एखाद्याने आपल्याला जो त्रास दिलाय. तर मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ओके, मग त्यासाठी एक तर तुम्ही तो सोर्स कट करा. ओके, म्हणजे एक तर अलिप्त व्हा. ओके, किंवा मग असं असतं ना की प्रत्येकाचा स्वभाव असतो. आता आय डोंट नो अबाउट एनिथिंग मागच्या बॅकग्राऊंडला. पण प्रत्येकाचा स्वभाव असतो. जसं आता मला असं माहिती की माझा पार्टनर आहे की हा लवकर चिडतो किंवा मजाक सहन होत नाही. तर मला ते कळल्यानंतर मी स्वतःला बदलून घेतलं की ठीक आहे, मजाक करायची नाही. जसं माझा खूप स्वभाव होता की मी प्रत्येकाच्या खोड्या काढणार किंवा बोलणार. पण नंतर असं कळलं, यार हे आवडत नाही. मग आवडत नाही तर वी शुड चेंज. आपण आपल्याला समजतं ना पुढच्याला काय आवडतं काय नाही, तसं पुढच्यालाही कळतं की आपल्याला काय नाही. मग ह्या गोष्टी समजून घेणं हा एक त्यातला पार्ट असतो. नाही तर मग ठीक आहे, आपल्याला अपेक्षा आहे पण त्याचा स्वभावच वेगळा आहे. तो पण आपण हेरून घ्यायला पाहिजे. नाहीतर दुसरी गोष्ट, पुट द थिंग्स ऑन टेबल. एकदा छानपैकी बोलायचं, आपल्याला काय आवडतं आपल्याला काय नाही आवडत. त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी करू शकतो. असं. पण तुमचं मन खूप छान राहिलं पाहिजे, तुम्ही आनंदी राहायला पाहिजे. आणि आनंदी राहाल तरच ती प्रगती होईल, असं एकंदरीत जोसेफ मर्फींनाही नाही म्हणायचंय, रोंडा बर्न यांना सुद्धा म्हणायचं आहे. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये अपडाऊन्स हे चालू राहणार आहेत. आणि ते असतातच. येस. राकेश सर, तुम्हाला बोलायचं होतं. हॅलो. हाय. येस सर. जसं आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं, की एक तुमचे सर आहेत. हम्म. त्यांनी खूप ते अ, प्रगती केली. मनावरती प्रगती केली, पण मग ते एखाद्या व्यक्तीला माफच नाही करत. तर असे आपले नातेवाईक भरपूर असतात, जे हो. एक जी गोष्ट आहे ते धरून बसतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्यभर ते तसं काढतात. मग हा. त्याला कसं डील केलं पाहिजे किंवा अ, हम्म, हम्म, आपल्या मनात पण कधीतरी म्हणजे खूप कमी वेळा पण मग नाही आपण याच्याशी बोलणार नाही किंवा यांनी आपल्या हम्म. सोबत असं केलं होतं म्हणून आपण त्याच्या संदर्भात तशी एक काय दुरावा निर्माण करून घेतो आणि आपण बोलतच नाही. बरोबर. हम्म, हम्म. त्या गोष्टीला आ- कसं डील केलं पाहिजे, जे हम्म. पुस्तकमध्ये सांगितलंय आणि हा. समोरच्या व्यक्तीने तसं केलं तर आपण काय केलं पाहिजे, की आपलं सेल्फ रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे, की आपण बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे? अच्छा. म्हणजे याचं उत्तर सांगू का, की म्हणजे आहे पुस्तकात कळलंय आपल्याला? नाही, कळ थोडंफार कळलंय, की कळलंय. आपण त्या येस. गोष्टींना बाहेर पडायला पाहिजे. पण मग पाहिजे. अ, अजून तुमच्याकडून मला जाणून घेणं आहे, कारण की तुमचा हा. जो एक्सप्लेनेशन असतो तो ऐकायला खूप छान वाटतं ऐकायला. बरं, धन्यवाद धन्यवाद. तर आता इथे आहे ना दोन गोष्टी आहेत. तुमचे जे रिलेटिव्ह आहेत, ओके, त्याच्यामध्ये जे तुमचा त्यातला काही दुरावा निर्माण झालाय, तर त्यामध्ये तो गिल्ट आपल्याला नको. त्यामुळे आपण पहिली गोष्ट माफ करून टाकायचं त्यांना. आपण फ्री राहायचं की नाही, ठीक आहे, तुमच्याविषयी मला रागही नाही, द्वेष नाही. उलट तुमचं चांगलं हो. जसं गोएंका गुरुजी विपश्यनामध्ये असं म्हणतात की आपण दुसऱ्याची आपल्याला कीव यायला पाहिजे. म्हणजे हे अशा पद्धतीने झालं, उलट त्याची दया यायला पाहिजे. त्याच्याबद्दल करुणाभाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. तसं संत ज्ञानेश्वर पण तेच म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, की जो काही वाकडेपणा आहे तो जाऊ द्या. त्यामुळे तो जाऊ द्या आणि खूप छान पद्धतीने त्यांची प्रगती होऊया, एक तर आपण हे म्हणायचं. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये असा भाग असतो की जर तुम्ही त्यांना तुमचा मेसेज पण त्यांच्यापर्यंत पोहोचला की अरे हा चला हे खूप छान पद्धतीने अप्रोच करायला तयार आहे, तरी अशा काही घटना होतात की परत आल्या की परत भांडणं सुरू होतात. ओके, मग अशा वेळेमध्ये असं असतं की आपल्याला कळल्यानंतर मग काही लोक असं म्हणतात की अलिप्तपणा ठेवायचं, की आपल्याला माहिती आहे ना भांडणं होतात. तर मला माझ्या मनामध्ये काही वाईट नाहीये, पण भांडणं टाळण्यासाठी मला नाही बोलायचं. मग त्यासाठी हळूहळू दूर होऊन गेलेलं खूप छान, की तेही सुखी आपणही सुखी. ओके, पण मनामध्ये आपल्या काही गिल्ट नको किंवा मनामध्ये अशी भावना नको यांची जिरवायचीच आहे किंवा आता मला यांना सरळच करायचं किंवा आता मला यांच्यापेक्षा असं वेगळं करून दाखवायचं. काही पॉलिटिक्स नाही. दूर व्हा आणि अलिप्त व्हा आणि छान पद्धतीने प्रगती करा. जर कधी तुमची भेट झाली तेव्हा आपण खूप प्रसन्नतेने छान पद्धतीने कुठलाही हदसा मनात न ठेवता बोलू शकतो. बाकी ते आपल्याविषयी कसाही विचार करू द्या, तेवढा वेळच आपल्याला नाहीये. ओके, तो त्यांचा त्रास त्यांनाच होईल.
जर ते आपल्याविषयी जर निगेटिव्ह विचार करत असेल त्याचा त्रास त्यांना होईल. त्यामुळे तो विचार आपण सोडून द्यायचा. असं एक साधारण मला आता तरी वाटतंय. म्हणजे पुस्तकाचा आधार घेऊनच सांगतोय. येस. हा हा येस. सर. हा, बोला बोला रुपाली. सर तुम्ही खूपच छान सांगितलं आणि हा. आता नंतर सुद्धा ह्या सरांनी जो प्रश्न विचारला त्याच्या उत्तरादाखल पण तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं ना ते खूप चपखल हा. होतं. म्हणजे येस. रादर मला असं वाटलं की आपल्याला जे काय सांगायचंय ते इथं कव्हर होतंय म्हणून मग मी हँड्स डाऊन करून टाकले माझं याचं. पण अच्छा. खूप हम्म. छान होतं आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेला असा अनुभव आहे की हम्म. एक अत्यंत निकटवर्तीय माझ्या घरात राहणारे माझे हम्म. रिलेटिव्ह होते आणि ते मला खूप म्हणजे आपण म्हणू ना घालून पाडून बोलणे असं हा. कंटिन्युअस असायचं हम्म. आणि यामुळे व्हायचं काय की मी बहुतेक वेळा नेहमी डोळ्यातनं पाणी यायचं असं व्हायचं हो माझं. हो. बरोबर. आणि माझी तेव्हा अशी सवय होती की मी जवळ एक दत्त मंदिर होतं तिथे संध्याकाळच्या प्रार्थनेला जायची. हा हा. ते एकदा नेहमीप्रमाणे त्यांनी असंच माझं अगदी म्हणजे पार अगदी कंठाशी प्राणी येईपर्यंत असलं वाईट काहीतरी बोलले. मग मला ते सहन होत नव्हतं. मग मी गेले मंदिरात गेले आणि खूप म्हणजे डोळ्यातनं पाणी यायला लागलं, रडायलाच लागले होते मी. हम्म. पण टू माय सरप्राईज मी कोणाबद्दल काही म्हणण्याच्या ऐवजी देवाकडे एक प्रार्थना करत होती की देवा मला खूप त्रास होतोय पण माफ कर तू त्यांना. असं माझ्यात वा. म्हणजे निघून गेलं. हे खूप असं हम्म. अनावधानाने झालं. आणि जेव्हा मी माझा तो आवेग ओसरला त्यानंतर मलाच माझं आश्चर्य वाटलं की अरे आपण एवढं करून फक्त देवाकडे हेच म्हटलं की त्यांना माफ हम्म. कर म्हणून असं. वा. आपण त्याच्यामुळे खरंच. झालं काय की आज सुद्धा जेव्हा ती व्यक्ती माझ्या समोर येते त्यावेळेला निदान मला ते तेवढं बोचत नाही जेवढं पूर्वी त्रास व्हायचा खूप दडपण यायचं येस. तेवढं येस. आता येत नाही. हा एक भाग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह झाला त्याच्यानंतर. खरंच खरंच. तुम्ही माफ तर केलं स्वरूप त्यांचं चांगलं हो. ओके असंही म्हटलं त्यामुळे आपल्या बाजूने आपण क्लिअर असतो, मन स्वच्छ असतं आणि मग पुढच्याच व्यक्तीला मग कुठेतरी वाटतं अरे आपण जास्तच अन्याय केला काय, नाही का? म्हणजे ऑटोमॅटिक ते सगळ्याच गोष्टी मग हळूहळू जुळून येतात. हा खरंच छान. म्हणजे काही नाही तर एक आपली सहनशीलता वाढते असं माझ्या हो. निरीक्षणात आलं नंतर. निरीक्षणात. खरं आहे. छान. आणि मला आवर्जून असं सांगायला आवडेल की अजूनही प्रत्येकाने हा चॅप्टर परत वाचा, कारण हा खूप डीप मध्ये आहे. फॉरगिव्हनेस म्हणजे मग म्हणजे माफ करणं इतकं जे आहे तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे याची पण प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यांनी सांगितलं की रोज डोळे मिटून ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके, जोपर्यंत पूर्ण तुमचं ज्या भावना त्या डायल्यूट होत नाही, पूर्ण झिरो पर्यंत येत नाही, तशा रोज तुम्हाला हे मी माफ केलं आहे, मी माफ करतो आहे. ओके, आणि खूप पुढच्याचं चांगलं हो असं सारखं सारखं म्हणत म्हणत तुम्हाला यायचंय. येस, वर्षा मॅडम बोला. हॅलो. हा, येस बोला. हा. आजचा चॅप्टर खूपच छान होता आणि म्हणजे मला माझ्याशी रिलेटेड तर खूप असं प्रत्येक सेशनमध्ये काही ना काही असतंच की हम्म. असं वाटतं की माझ्याशी रिलेटेड आहेच ते. आणि आता